श्री स्वामी समर्थ. आपण बघा बऱ्याचशा लोकांच्या घराच्या बाहेर कोहळा बांधलेला बघतो, कोहळा टांगलेला असतो. दुकान घ्या किंवा एखादी छोटी मोठी कंपनी असेल किंवा आपलं घराच्या बाहेर तुम्ही कोहळा बांधलेला बघितला असेल. तर कोहळा का बांधतात? तो बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये त्याचा किती लाभ होतो, किती मोठ्या वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होतं. त्यानंतर कोहळा कसा बांधायचा, कधी बांधायचा, त्याचे नियम काय आहे, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. नक्की महिलांनो हा व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित बघा. एक कोहळा जरी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर बांधला तरी पण अतिशय वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं रक्षण होईल. आजकाल बघा जळाऊ वृत्ती, कोणाला कोणाचं चांगलं सहन न होणं, या गोष्टी खरंच खूप वाढलेल्या आहे. कोण किती कष्ट करतं याचं कधीच मोलमाप करत नाही, पण कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणाकडे किती ऐश्वर्य आहे याचं नेहमी लोक एकमेकांच्या म्हणजे तुलना करत असतात. तर त्यामुळे अशा वाईट विचारांपासून, नकारात्मक विचारांपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा कोहळा आपण बांधत असतो. तर कोहळा म्हणजे एक घराचं रक्षण करणारा तो कोहळा असतो. कोहळा हा घराच्या मुख्य दरवाजाला बांधला जातो, ज्यामुळे घराचं दुष्ट शक्तींपासून संरक्षण होतं आणि कोणत्याही वाईट नजरेपासून घर जे आहे ते सुरक्षित राहतं. पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून कोहळाचे बरेचसे फायदे आहे. कोहळा बांधल्यामुळे घरातील लोकांना दीर्घायुष्य मिळतं, चांगलं आरोग्य त्यांना लाभत असतं. आणि तो घराच्या बाहेर बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्या उंबरठ्याच्या बाहेरच राहते. तो कोहळा त्याच्यातून शोषून घेतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे ते राहण्यासाठी मदत होत असते. नजर दोषापासून घराचं रक्षण होत असतं. बघा किती फायदे एका कोहळ्याचे आहे. आता बघा कोहळा तुम्हाला कधी आणायचा काय हे सगळं मी सांगते. सगळ्यात पहिले कोहळा तुम्हाला आणल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे, स्वच्छ कापडाने पुसायचा आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर कोहळ्याच्या दोघं बाजूला म्हणजे एक इकडची बाजू एक इकडची बाजू, त्या दोघं बाजूंवर तुम्हाला स्वस्तिक आणि ओम काढायचं आहे. तर ते स्वस्तिक ओम जे आहे ते तुम्ही अष्टगंधाने काढा किंवा हळद कुंकू मिक्स करून त्याच्याने तुम्ही काढा, चालेल. व्यवस्थित अष्टगंधाने किंवा हळद कुंकूने तुम्हाला वरती ओम काढायचा आहे, खाली स्वस्तिक, तसंच सेम दुसऱ्या बाजूला ओम आणि स्वस्तिक, ठीक आहे. आणि नंतर काजळ घ्या किंवा आपला काळा बुक्का म्हणतो आपण, त्याच्याने एक काळी रेष जी आहे ती त्या कोहळ्यावर आडवी रेष मारायची आहे, जी आपल्याला दुष्ट शक्तींपासून रक्षण करते. म्हणजे कोहळ्याची जी समोरची बाजू येणार आहे त्याच्यावर काजळ जी आपण डोळ्यामध्ये घालतो लहान बाळांच्या वगैरे ती, किंवा काळा बुक्का आपल्याला हळदी कुंकू सारखं मिळतं, त्याच्याने आपल्याला आडवी एक रेष मारायची आहे. तिच्यामुळे दुष्ट शक्तींपासून आपलं रक्षण होत असतं. आणि त्यानंतर बरेचसे लोक लाल वस्त्रामध्ये हा कोहळा बांधतात. किंवा तुम्हाला बघा कोहळा जिथे मिळतो तिथेच ते कोहळा टांगण्यासाठी अशी एक जाळी पण दिली जाते. मी तुम्हाला माझ्या घराचा पण बऱ्याचदा दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये टाकून तो कोहळा जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या एकदम मध्यभागी किंवा या कोपऱ्याला किंवा त्या कोपऱ्याला दोघांपैकी कुठेही तुम्ही लावू शकता. आणि बऱ्याच वेळेस कोहळा जो आहे तो म्हणजे शनिवारी किंवा अमावास्येच्या दिवशी तुम्ही आणायचा. आणि जुना जरी असेल तर त्याच दिवशी एखाद्या सणासुदीला चांगल्या दिवशी किंवा अमावास्येच्या दिवशी तुम्हाला तो बदलायचा असतो. किंवा म्हणजे बघा कुठलाही शुभ दिवस असेल, म्हणजे गुढीपाडवा असेल, त्यानंतर कुठलं पौर्णिमा असेल किंवा दिवाळी आहे वगैरे, अशा शुभ दिवशी तुम्ही जुना कोहळा बदलून नवीन बांधू शकतात. किंवा नाहीच आहे, नवीन बांधायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा, तर त्या दिवशी तुम्ही करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावास्येच्या दिवशी कोहळा बांधणं हे अतिशय शुभ मानलं जातं. आणि अमावास्येच्या दिवशी शक्यतो संध्याकाळी 6-1 वाजेनंतर कोहळा जो आहे तो सांगितल्याप्रमाणे बांधायचा आहे. सूर्यास्तानंतर हा बांधायचा आहे, ठीक आहे. कारण कोहळा जो आहे ना, बऱ्याचदा बघा तो कोहळा कधी कधी पटकन खराब होतो. खराब झाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती होते त्या कोहळ्यामुळे शोषून जातात. आणि कोहळ्यामधून कधी कधी पाणी गळायला लागतं. म्हणजे खूप मोठी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला होतात आणि त्या कोहळ्याने त्या शोषून घेतलेल्या असतात. आणि कोहळा जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. आणि जेव्हा तो खराब झालेला आहे, पोकळ झालेला आहे असं आपल्याला वाटतं किंवा पाणी गळतंय, त्यावेळेस तो लगेच आपल्याला बदलायचा आहे. बरेच लोक लाल कापड्यामध्ये पण बांधतात. आणि आता बघा समजा तुम्ही कोहळा बदलला तर जुन्या कोहळ्याचं काय करायचंय? तर जुना कोहळा जो आहे तो काढल्यानंतर तुम्हाला घरात नाही आणायचा आहे. तो तुम्ही तुमच्या दाराच्याच बाहेर ठेवा किंवा पटकन तुम्ही अशा ठिकाणी जाऊन टाका की जिथे कोणाला त्रास होणार नाही. किंवा 4 रस्ते एकत्र येतात तिथे सुद्धा टाकला जातो. किंवा तुम्ही कचरा पेटी वगैरे असेल बाहेर, बघा कधी कधी आपल्या पूर्ण बिल्डिंगचं एक काहीतरी कचरा पेटी असते, तिथे तुम्ही जाऊन टाका. चुकून सुद्धा कोणाच्या घरासमोर, कोणाच्या दारासमोर कोणाला त्रास होईल, कोणाच्या वाटेमध्ये आपल्याला टाकायचा नाहीये. उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, कोणाचं वाईट होण्यासाठी करत नाहीये. आपलं वाईट दृष्टीपासून रक्षण व्हावं म्हणून आपण उपाय करतोय, आपल्या घराचं कल्याण व्हावं म्हणून
म्हणून उपाय करतोय. कोणाच्या वाईट हेतूने कधी पण काही उपाय केला तर तो तुमच्यावरच उलटतो. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, आपण आपल्या चांगल्यासाठी करतो, त्यामध्ये वाईट हेतू कधी पण नसावा. जर काही वाईट हेतू तुमच्या मनामध्ये असेल तर मग तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. तर बघा, अशा सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोहळा आणा, कोहळा बांधा, 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि वेळोवेळी तो कोहळा बदला. नियमांनी कुठली पण गोष्ट करा, कारण नियमांनी केली तर त्याचा जास्त फायदा होतो. तर कोहळ्याबद्दलची ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.